ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. शिवशक्तीनाथ ज्ञानदेवांचे एकत्वाने वंदन. भाग 9. दृष्टांत भाग 5. ओवी 59. आपण करीत असलेले सामरस्याने वंदन कशा स्वरूपाचे आहे हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव विविध दृष्टांत देत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, अहो ऐक्याचे मुदलन न ढळे आणि साजिरेपणाचा लाभू मिळे, तरी स्वतरंगांची मुकुळे तुरंबू का पाणी. ऐक्याचे मुद्दल ढळत नसेल आणि शिवाय सौंदर्यपूर्ण दिसण्याचा अधिक लाभ मिळत असेल, तर पाण्याने आपल्या लाटारूपी फुलांनी स्वतःला का बरे शृंगारू नये. स्वामी स्वरूपानंद त्याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, न मोडिता काही आपुले अद्वैत, होय शोभा प्राप्त पाणी यासी. तरी लाटा रूप कळ्यांचा सुगंध, हुंगोनी स्वच्छंद बागडवते. 52व्या ओवीपासून ज्ञानदेवानी आपले नमन हे एकात्म भावाने कसे केलेले आहे ते दृष्टांतांच्या मालिकेने स्पष्ट केले आहे. ती प्रतिमा मालिका आता ज्ञानदेव आवर्ती घेत आहेत. शेवटचा त्यांनी दृष्टांत दिला आहे तो नेहमीचा परिचित समुद्र व त्यावरील लाटांचा. पण या एकाच उदाहरणातून त्यांनी 3 प्रतिमा चित्रित केल्या आहेत. समुद्र व त्याच्या लाटा. ज्ञानदेव सांगतात की ऐक्याच्या मुदलाला धक्का न लागता अधिक सौंदर्याचा लाभ होत असेल, तर पाण्याने आपल्या लाटारूपी कळ्यांनी स्वतःला शृंगारून त्या कळ्यांचा सुगंध का घेऊ नये. समुद्रावर अखंडपणे लाटांची उत्पत्ती होत असते. ते फेसाळणारे, उंच उंच उसळी घेत किनाऱ्याकडे धावणारे व शेवटी किनाऱ्यावर येऊन आपटणारे, आपल्या नादाने आसमंत भरून टाकणारे समुद्राचे पाणी सर्व लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. आपले एकत्व न बिघडवता पृष्ठभागावर उठणाऱ्या तरंगांनी पाणी स्वच्छंदपणे आपल्याच ठिकाणी बागडत असते. स्वरूप पाहायला गेले तर समुद्र व लाटा पाणी म्हणून एकच असल्या तरी समुद्र असंख्य लाटांच्या रूपाने दृष्टीस पडतो. ज्ञानदेव कल्पना करतात की जणू काही समुद्र आपल्या लाटारूपी कळ्यांचाच सुगंध घेत असतो. फेसाळणाऱ्या लाटामुळे समुद्राचे रूप अधिक खुलून दिसते. जणू एखादी नवतारुण्याने रसरसलेली युवतीच केसात मोगऱ्याच्या कळ्यांचा गजरा घालून त्या सुगंधात आपल्याच नादात चाललेली असावी. पाण्याचे मूळचे एकत्वच लाटा आणि समुद्र रूपाने द्वैतात विलसत असते. एकात्मता न ढळता त्या सौंदर्याचे विलोभनीय आविर्भवन होत असतं. ज्ञानदेवांच्या प्रतिमा काव्य सौंदर्याबरोबर सत्याचाही सहजच आविष्कार घडवतात. इथे ही आगळी वेगळी गंध प्रतिमा आलेली आहे. येथे ज्ञानदेवांना पाण्याच्या लाटा कळ्यांच्या रूपात भावतात. पाणी हे आपला पाणीपणा न सोडताच आपल्या सुकोमल कळ्यांचा सुगंध घेण्यात दंग झाले आहे. येथेही पाण्याचे मुद्दल तर कायम राहतेच आणि वर लाटारूपी कळ्या व त्यांचा सुगंध असा दुप्पट लाभ पदरात पडतो. तसेच शिवशक्तींशी अभिन्न राहून वंदन केल्यामुळे साजिरेपणाचा लाभ मिळतो. आता वंदनात साजिरेपणाचा कोणता लाभ मिळणार. वंदन ही नवविधा भक्तीतील एक भक्ती आहे. उपासक आपल्या उपास्य देवतेला त्याच्याही नकळत वंदन करून आपली भक्ती त्यातून प्रकट करत असतो. वंदन प्रक्रियेमुळे साजिरेपणाचे कोणते लाभ होतात ते खंदारकर महाराजांनी सांगितलेले आहे. भक्तीने चित्तशुद्धी, विवेक वैराग्यादी साधन संपत्ती, सद्गुरु संग, सगुण साक्षात्कार, जीव शिवैक्याचे ज्ञान प्राप्त होते. अर्थात जीव शिवैक्याचे ज्ञान हा सर्वश्रेष्ठ लाभ होतो व इतर 4 ते ऐक्य जाणून घ्यायला साधनीभूत ठरतात. हे पहिले 4 लाभ हे ज्ञानपूर्व काळातले झाले. जीव ब्रह्मैक्य अवस्था प्राप्त झाल्यावर जीव केवळ आनंद स्वरूप होतो. अशा प्रकारे ऐक्याची घडी न विस्कटता एवढा जर साजिरेपणाचा लाभ होत असेल तर वंदन का करू नये. वरवर पाहता ही प्रतिमा फक्त समुद्र व त्यांच्या लाटा ही एकच प्रतिमा भासते. पण या ऐक्याचे मुद्दल आणि साजिरेपणाचा लाभ या 2 घटकातून म्हणजे मुद्दल आणि लाभ या 2 घटकातून व्यापारी आणि सावकार याही 2 प्रतिमा यात दडलेल्या दिसून येतात. व्यापारी आणि सावकार. समुद्र व त्याच्या लाटा या प्रतिमेमध्येच मुद्दल गुंतवून त्यावर नफा मिळवणारा व्यापारी किंवा भांडवल म्हणून कर्जाऊ पैसे देऊन त्यावर व्याज आकारणारा सावकार या 2 प्रतिमा ज्ञानदेवांनी एकत्रितपणे रंगवल्या आहेत.
एखादा व्यापारी भांडवल म्हणून गुंतवलेल्या मुद्दल रकमेत तोटा होऊ न देता तो ते मुद्दलच व्यापाराने वाढवत जातो. मुद्दल कायम राखून अधिकाधिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतो. किंवा सावकार कर्जाऊ पैसे देतो पण त्यावर व्याज घेऊन आपल्या मूळ रकमेत वाढच करतो. धनसमृद्धीचा अधिक फायदा मिळवण्याचा मार्ग ज्ञानदेवांनी येथे सौंदर्य वृद्धीसाठी उपयोगात आणला आहे. ऐक्याचे मुद्दल न ढळता आणि वरती साजिरेपणाचा लाभ होतो. व्यवहारात व्यापाऱ्याची नफेखोरी वृत्ती व सावकाराची लोभी वृत्ती दृष्टोत्पत्तीस येते. परंतु साजिरेपणाचा लाभ या शब्दातून त्याने त्यातील नफा आणि व्याज या व्यवहारातील वृक्षपणाला फाटा दिला आहे व सौंदर्य वृद्धीसाठी हा दृष्टांत देऊन ही एकच प्रतिमा त्यांनी व्यापारी व सावकार अशा दोन रूपांनी चितारलेली आहे. अशा प्रकारे ज्ञानदेव म्हणतात की आत्मस्वरूपाशी अभिन्न असणाऱ्या शिवशक्तींच्या ऐक्याचे मुद्दल कायम ठेवून वंदन प्रक्रियेत जर साजिरेपणाचाच अधिक लाभ मिळत असेल तर असे वंदन का करू नये. या वंदन प्रक्रियेत ऐक्याची घडी न विस्कटता ग्रंथारंभी मंगल करावे या शिष्टाचाराचे पालनही होते. असा हा दुप्पट फायदा होतो. पुढे ज्ञानदेव वंदन प्रकरणाचा इत्यर्थ सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.